तळोजा फेस 1 मध्ये आपले बरेच हिंदू बांधव इथे राहण्यासाठी आलेले आहेत। परंतु ज्या वेळेला एखाद्या माणसाचा अंत्यविधी होतो त्या अंत्यविधीसाठी लागणारा आपला स्मशानभूमी ही सिडकोने अद्याप अवेलेबल करून दिलेली नाही आपल्या फेस 1 साठी। परंतु गाववाले आणि शहरवाले असं काय भांडणतंटा होऊ नये आणि शहरवाले विशेषतः इकडं येत होते परंतु ते साफ वगैरे करत नव्हते। त्याच्यामुळे गाववाले सुद्धा थोडे बोलत होते का साफसफाई होत नाही, कारण प्रेत जाळल्यानंतर परत त्याची साफसफाई केली जाते जशी आपल्याकडं, तशी ते काही लोक करत नव्हते। त्या अनुषंगाने लोक भरपूर आमच्याकडे कंप्लेंट होत्या। म्हणून आज ग्रामपंचायत फंडामधून आपण एक शहरवासियांसाठी अलग स्मशानभूमीसाठी आपण एक कट्टा आपण तयार केलेला आहे। सर्व शहरवासियांना मी विनंती करतो की कधी समजा आपल्या शहरामध्ये कुठली व्यक्ती आकस्मिक निधन वगैरे झालं तर तुमच्यासाठी हा स्मशानभूमी ही आपण ग्रामपंचायत फंडातून अलग बनवून ठेवलेली आहे असं मी आज जाहीर करतो। अनेक व्यापाऱ्यांच्या माझ्याकडे तक्रारी होत्या की आपल्याला येथे हिंदू स्मशानभूमी नाही आहे आणि त्या स्मशानभूमी बांधण्यासाठी सिडकोकडे एक प्रस्ताव केला होता, त्यांनी तो मंजूर केलेला नाही। त्यासाठी दुसरा उपाय म्हणून ग्रामपंचायतीकडे याची तक्रार केली आणि ग्रामपंचायतीने याची दखल घेतली। त्याबद्दल मी ग्रामपंचायतचे सरपंच मुनाफ पटेल आणि माझे सहकारी मित्र प्रल्हाद सेटकेनी यांचा शतशः आभारी आहे।